आपल्यासोबत आहे त्यांना जवळपास 33-93चा काळ संपल्यानंतर त्यांनी मेहनत करून मिलिटरीमध्ये त्यानं प्रवेश मिळवला आणि आज देश सेवा करून ते वापस आलेले. काय सांगा? खूप आनंद झाला, कारण सरांच्या शिक्षणामुळे मी ड्युटीला लागलो. त्यांची खूप माझी मेहनत भेटली मला आणि त्यांनी चांगलं शिकवलं, त्याच्यामुळे सरांचे धन्यवाद. हां, आपण बघू शकतो आज ते मुंबईला पोलीस डिपार्टमेंटमध्ये आणि जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये आज ते गावाकडे सुद्धा नाळ जोडलेले आहे. कारण मी पहिलं त्यांचं भाषण होतं ना, काय सांगायचं? माझे 92-93ची जी 10वीची बॅच होती, बॅचचे जे मित्र माझी आतुरता होती की सर्वांना भेटण्याची. तर आंबिलवाडच्या मुलांनी सर्वांनी मिळून हा योग आणला आणि सर्व इतर गावातल्या मुलांनी आणि मुलींनी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम गुरुजनांचं एक सेवा करण्याची, सत्कार करण्याची, त्यांनी जी आम्हाला अनमोल देणगी दिली ती परतफेड करण्यासाठी आम्ही सर्व मुलं एकत्र येऊन त्यांचा सन्मान केला. त्याबद्दल मी आपल्या सर्व मुलांचे आणि मुलींचे आभारी. आपण बघू शकतो जवळपास 3 महिन्यापासून सर्वांना एकत्र करणे, त्यांचा नंबर घेणे, कोण आज जवळपास पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कोणी नोकरीला कोण पुढे त्यांना एकत्र करण्यासाठी जे मेहनत घेतली ते आपले चंद्रमोहन भाऊ. काय सांगा? खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहिलेले 13 शिक्षक होते. 13 शिक्षकापैकी आमचे 4 शिक्षक इथं आम्हाला त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद देण्यासाठी इथं उपलब्ध राहिले. बाकीच्या शिक्षकांनाही खूप इथं येण्याची म्हणजे त्यांची मानसिकता अगदी आनंदात होती, पण वयाचा थोडासा तफावत असल्यामुळं किंवा आजारपणामुळं ते येऊ शकले नाही. त्याच्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि जे शिक्षक इथं उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल खरं तर मनस्वी आभार मानतो मी. आणि ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना त्यांचे भाऊजी लोक आमचे त्यांनी इथपर्यंत घेऊन आले, त्यांचाही सततचे आभार मानतो. आणि ह्या कार्यक्रमाला आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आजचा गेट टुगेदर कार्यक्रम असा विद्यार्थ्यांचा आणि गुरु शिष्यांचा होता. पुढचा गेट टुगेदर आम्ही फॅमिली गेट टुगेदर करणार असं आश्वासन मी सरांच्या वतीने देतो. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज 33 वर्ष कालखंड आणि सगळे मित्र कसे असेल कशीच असेल आणि लोकांना उत्सुकता लागलेली होती ती आज आपल्याला बघायला भेटलेली आहे. सर्व एकत्र आले आणि गेट टुगेदर केलं. 5 सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल, संभाजीनगर, डिंपीवाड. धन्यवाद. बाकी सुद्धा